नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत. माशेगाव तळ्यातील मारुती मंदिर हे माशेगाव या ठिकाणी स्थित असून या पंचक्रोशीतील सर्वात प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी आपणाला जर यायचं झालं तर आपणाला जालन्याहून अंबडहून घनसंगी अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगरदऱ्यामध्ये हे ठिकाण वसलेलं असून आपणाला पर्यटक म्हणून व धार्मिक ज्याची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी बघण्यासाठी अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. आपण घनसंगीला आल्याच्या नंतर पीरगैबाची वाडी येथून या गावामधून पुढे जर गेला तर पुढं माशेगाव आणि त्या गावातील चौकातून डाव्या हाताला वळलेली की अगदी 2 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत हे ठिकाण आहे. हे तळ्यातील मारुती या ठिकाणाला नाव कशामुळे पडले ह्याची थोडी आख्यायिका अशी आहे की या ठिकाणाच्या बाजूला मोठं तळं आहे आणि तळ्याच्या काठावर हे मारुतीचं ठिकाण असल्या कारणानं याला तळ्यातील मारुती असं नाव पडलेलं आहे. आणि पूर्वीपासून इथे मोठी जत्रा भरते आणि जे गावकरी आहेत ते मोठा इथं सप्ताह देखील आयोजित करतात. येथे जे संस्था चालक किंवा इथे पुजारी मघाडे महाराज हे होते, त्यांच्या निधनानंतर त्यांचं तिथं आज मोठं भव्यदिव्य असं मंदिर देखील बांधलेलं आहे. या ठिकाणाकडे आपण जात असताना माशेगावकडून या ठिकाणाकडे जात असताना मध्ये आपल्याला कानिफनाथ यांचं मंदिर आहे आणि यांची टेकडी आहे. या टेकडीवर गेलात आपण तर अतिशय सुंदर छोटंसं मंदिर आहे. आणि इथं अशी व्याख्यायिका आहे की या एक कार्यक्रम ज्यावेळेस इथं भरले जातो त्यावेळेस या गावातील लोक त्यांचे जे बिमार पडलेले जनावरं आहेत त्याची या मंदिराला एक प्रदक्षिणा घालतात आणि इथली उदी त्या जनावराला लावतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे किंवा इथं ती उदी लावल्याच्या नंतर आमच्या जनावराची रोगराई जाते अशी या गावात आणि आजूबाजूच्या खेड्यामध्ये व्याख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे या टेकडीला जनावराचा येडा घालून त्यांना उदी लावण्याची प्रथा आहे. त्याच्या पुढं आपण गेल्याच्या नंतर हे जे तळ्यातील मारुती आहे यांचं मंदिर दिसतं. इथं मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केलेली आहे आणि पूर्वी जे तळ्यातील मारुती होते हे मारुतीचं ठिकाण जे आहे ते उघड्यावर होतं. एक प्रचंड असा लिंबाचा वृक्ष होता, त्याच्या खालीच हे मारुती उघड्यावर होते. परंतु गावातील सहकारी करून आज रोजी तिथे भव्यदिव्य असं आधुनिक सिमेंट काँक्रीट यामध्ये मंदिर बांधलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं मघाडे महाराज यांचं देखील मंदिर आहे आणि ज्या महादेवाची लिंग आणि गणपतीचा देखील मोठा चौरसवाटा आहे. अतिशय सुंदर असे ठिकाण असून आपण या ठिकाणी अवश्य भेट द्यावी व या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यावा. आता आपण याची जे काही छायाचित्रीकरण केलेलं आहे ते आपण पुढे पाहू. नमस्कार मित्रांनो, आपण चाललो माशेगावला तिथल्या मंदिरात व्हिडिओ शूट करण्यासाठी. हे आहे असा रस्ता, हे बघू शकता आपण. असं ट्रॅव्हल करावं लागतं, नवीन नवीन ठिकाणाची माहिती घेण्यासाठी फिरावं लागतं, तेव्हा तुमच्यापर्यंत माहिती येते मित्रांनो. चला प्रवास करू आपण आता. बघू शकता पाऊस चालू आहे. शेतीतून रस्ता याला डांबरीकरण आहे पण वातावरण अतिशय ढगाळ आहे. मस्त झिमझिम पाऊस चालू आहे आणि या पावसात आपण चाललेला बघू शकतो माशेगाव. इथं मारुती मंदिर आहे तळ्यामध्ये, आपण त्याची शूटिंग करण्यासाठी चाललेलो. हे आहे सोलार पाट्या दोन्ही साईडकडून. इथं आहे सोलार पाट्या
संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही साईडनं सोलार पाट्या आहेत. मित्रांनो, आपण तळ्यातील मारुतीला भेट देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी जात असताना मधीच टेकडीवर, सुंदर अशा टेकडीवर हे कानिफनाथाचं मंदिर आहे. हे आपण बघू शकता. हे असं मंदिर आहे. इथं देखील मोठाले सप्ते वगैरे कार्यक्रम होतात. माशेगावापासून थोड्या अंतरावर हे मंदिर आहे. अशा प्रकारचं एक कानिफनाथाचं मंदिर आहे. जे नवनाथ आहेत, त्या नवनाथापैकी जे जालिंदरनाथाचे शिष्य आहेत, कानिफनाथ, ज्यांचे मडी येथे समाधी आहे, त्यांचंच हे एक मंदिर आहे. आपण बघू शकता. मंदिर तर बंद. हे अशा प्रकारची समाधी आहे. सुरुवातीला आपल्याला हे कानिफनाथाचं मंदिर लागेल. इथं बाबा ढोरं चारित आहेत, गाई म्हशी. राम राम बाबा. कुठले आहेत बाबा तुम्ही? डाळगावचे. बर 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 बर. या मंदिराविषयी काही माहिती सांगता येईल का? कानिफनाथाचं मंदिर आहे ना. असं आहे का? हे कानिफनाथाचे शंभूर गोरक्षनाथाचं आहे. कुठं आहे? तिकडे आहे का? तिथे ते त्याकाळ. त्या टेकाडा गोरक्षनाथाचं आहे का? हा, पलीकड मच्छिंद्रनाथ चिंचुले मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे तिथं. असं आहे का? नवनाथाची इथं 3 नाथ आहेत समज. हा, इकडे दत्तात्रेय गडावर. हा, तेच ना आयरमल गड आहे ना तो. हा, त्याचा व्हिडिओ बनेल. तळ्यातला मारुती. हे तळ्यातला मारुती आहे का? हो, तळ्यातला मारुती. बरं, याचा काही इतिहास आहे का? काही त्याचा काय इतिहास काय आपल्या पुराणात माहित नाही, पण झालेले भरपूर दिवसाचं आहे. भरपूर दिवसात आम्ही लहानपणापासून पाहतो. तुम्ही लहानपणापासून पाहता? हो, कानिफनाथ. बरं बरं. काय नाव म्हणले तुमचं? छत्रपती मुके. असं आहे का? आता तुमचा व्हिडिओ या युट्यूबला येईन. टाकू का युट्यूबला? कशाला टाकतायत ऐकतो म्हणून का? टाका म्हणा. टाका टाका टाका. बरं बरं. हो. का करीत असं करीत देशी ढोरं मिळता का? हा, ढोराची प्रदक्षिणा घालीत असतो. असं आहे का? ढोर बेमार पडे क्लिअर होते सगळे. असं आहे का? हा, त्यातले उदी घ्यायची, लावायची. उदी घेतले की लावले की ढोरं क्लिअर होते? क्लिअर होते. नारळ फोडायचं. नारळ फोडायचं. हा, कानिफनाथ झाला. बर बर बर. हा. चालतं चालतं. मित्रांनो, आपण आलेलो आहे तळ्यातील मारुती मंदिराच्या ठिकाणी. हे अशा प्रकारचं मंदिर आहे. आपण बघू शकता. आपण आता मंदिरात प्रवेश करणार आहोत. अतिशय शांत ठिकाण आहे. इथं सप्ताह आणि मोठी जत्रा पण भरते. इथं या पंचक्रोशीतील सगळ्यात प्रसिद्ध असं हे मंदिर आहे. अशा प्रकारचं मंदिर आहे. आणि आपले बजरंगबली मंदिर अतिशय शांत आणि निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. वृक्ष लागवड भरपूर केलेली इथे.
हे एक नवीन बांधकाम झालेलं आहे नवीन मंदिराचं. इकडं माऊलीची मूर्ती आहे, पाठीमागे विठ्ठल रुक्माई आणि इकडं संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे. अशा प्रकारे हे भव्य दिव्य मंदिर असून येथे कासव देखील आहे. येथे महादेवाची मूर्ती आहे. अतिशय मोठं लिंबाचं झाड आहे आणि त्याच्यातच वडाचं झाड आहे, बघू शकता. ही महादेवाची लिंग, त्यांचे वाहन नंदीराज आणि इकडे बाबाचं निवासस्थान आहे. अशा प्रकारचा हा नैसर्गिक निसर्गरम्य असं परिसर आहे. मित्रांनो, नक्कीच आपणाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. हा व्हिडिओ बघून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी आपणासाठी अजून नवीन माहिती घेऊन येईल.